सो हे गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल निक शिंदे 01 बूम. तर गाइज आज लय दिवसानंतर केसांवर लक्ष नका देऊ, लुकवर लक्ष नका देऊ गाइज. लय घाणेरडा झालेला आहे कारण का रात्र झाले आणि मी चाललोय आता पनवेलला. आणि व्लॉग घेण्याचं कारण असं आहे की माझे 1 मिलियन होणार आहेत इंस्टाग्रामवर. नोटंकी बाजूला चले एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग के वजह. तर गाइज ब्लॉग घेण्याचं कारण असं आहे, माझं 1M कम्प्लीट होतं इंस्टाग्रामवरती. 1 मिलियन वाटलं पण नव्हतं एवढा पुढे जाईल. तर माझ्या लाईफमध्ये मी असं वाटतं काहीतरी बिग अचिव्हमेंट केले. 1M गेले, टिकटॉकवरती 2 मिलियन होते, पण एवढं काय मला वाटलं नाही कारण का तिकडे दिवसाला 10,000 20,000 वाढायचे. तर मला असं वाटायचं टिकटॉकवरती फेक पण वाढतात, पण इंस्टाग्रामवरती 1 मिलियन करायला खूप मेहनत लागते गाईज, खूपच मेहनत लागते. असंच नाही की लगेच उठलो आणि व्हिडिओ बनवले, व्हायरल गेले आणि झाले. तर खूप महिन्याची या वर्षाची मी बोलेल की मी 2 वर्ष घासलेत, तेव्हा जाऊन मला 1M कंप्लीट होतील. आता मला दोन दिवसात होतील, माहीत नाही कधी होतील, पण तुम्ही बघा. म्हणून मी ब्लॉग घेतला 1Mचा ब्लॉग. आणि हा ब्लॉग मराठी आणि हिंदी दोन्ही मिक्स असेल आणि मी सबटायटल पण नाही टाकू शकत. तर खास मी मराठी ब्लॉगर आहे, तर मी मराठी लोकांसाठीच करणार आहे. आणि आत्तापर्यंत पण मी 1M केले इंस्टाग्रामवरती, ते पण मराठी कंटेंट टाकूनच गेले. हिंदी कंटेंट नाही जास्त टाकले मी, कारण का मराठीमध्ये मुलांमध्ये माझे असं मला वाटतंय की मी पहिलाच असेल क्रिएटर ज्यांचे 1M कंप्लीट होतील. मुलींमध्ये तर झालेली आहे आणि मुलांमध्ये मीच असेल. माहित नाही, काय मोठेपणा नाही करा. आता बघूया, ब्लॉग स्टार्ट आहे. तर ब्लॉगला लास्ट पर्यंत बघा आणि काय काय मजा मस्ती जे पण काय करू, एडी चाले, ते सगळे बघा तुम्ही या ब्लॉग मध्ये. आणि इथून मी ब्लॉगिंग आता कंटिन्यू करणार आहे, कारण का लय दिवस थांबलो, कारण का मला तिकडे कामं होती, खूप सारी कामं होती, म्हणून थांबलो. आणि मी वाटत असेल एवढं लांबून का दिसतंय, एवढं सगळ्या फुल ब्लॉगर चाले काय करतं, तर तुम्ही बघू शकता. मी स्टँड घेतला आहे ब्लॉगसाठी, तर मी कंटिन्यू करणार आहे ब्लॉग आत्तापासून. तर चलो फिर मिलते डायरेक्ट. आता आम्ही चाललोय पनवेलला आणि पनवेलवरून थोडं काम होतं म्हणून पनवेलला चाललोय. उद्या आम्ही व्हिडिओ वगैरे बनवू आणि नंतरला परवा दिवशी आम्ही विलाला जाणार आहे, तर बघायला विसरू नका. ओके, लेट्स गो. द नेक्स्ट डे. गाईज 999 झालेत, 1M होतील आत्ताच. इतनी खुशी मुझे खुशी देख रहे हो. टाइम है कितना 80 एसी. काय बोला आता तुम्हाला, हे फॅन बंद कर ना जरा, बोलायचं आहे. तर गाईज एवढी खुशी होते मनापासून, थँक्यू सो मच सगळ्यांना. पहिल्यापासून वाटलं नव्हतं की 1M होतील आणि आत्ता होतील, एवढं माहीत नव्हतं की दादाच्या घरी जाऊन माझे 1 मिलियन होतील. मला असं वाटलेलं रात्रीच होऊन जातील, पण आता माहीत नाही, होतीलच लवकरच. झाले ना भाई 1 मिलियन. नाही रे भाई, मॅसेज येतात भाई, बोलतात 1 मिलियन झाले, घाबरवत्या मला. मॅसेज येतात कॉंग्रॅच्युलेशन गेला. तर थँक्यू सो मच गाईज, असं प्रेम असू द्या. काय बोला आता, एवढी बिग स्माईल आले चेहऱ्यावरती, तर गाल दुखायला लागली. तर थँक्यू सो मच गाईज. हे का नव्हते भाऊ अजून पण, कारण भाई जाऊन फटाफट. काय बोला आता, शब्दच नाही माझ्यापाशी. आणि खूप खुश आहे, सगळेच खुश आहेत. सगळेच म्हणजे जेवढे पण माझ्यासोबत राहतात. आता दादा नाही आहे इकडे, पण दादा असला असता तर भाई अजूनच झालं असतं. खुशीला वरून आली असती. नंतर बोलू मी. आता एक लास्टचा स्वाईप करू का? तू काप रे हात, हे तू मत काप. करू का कर. सहा जण कुठे गेले. लास्ट स्वाइप लास्ट हे 10 सेकंड 10 सेकंड ना, 10 सेकंड. 9 8 7 6 5 4 3 2 1. थांब आता स्वाईप, एक स्वाईप लास्टचा.
लास्ट आता लास्ट ओम नमः शिवाय. गणपती बाप्पा मोरया. वंदन काय भावा काय बोलतो बोल आता. आम्ही सहज घालतोय. आई शपथ. कॉंग्रॅच्युलेशन. रिलॅक्स हो. थँक्यू सो मच. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. थँक्यू सो मच गाईज मनापासून. आज बघा लाल झाले बाई टाळ्या वाजून. ही खूप बिग अचिव्हमेंट आहे माझ्या लाईफमध्ये तरी अचिव्हमेंट. एक टॅटू बनवून टाकल ह्याचा मी. 1 million. कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. आता सुरू झाले. माझ्या लाईफमध्ये काहीतरी मी माझ्या स्वतःसाठी गिफ्ट केले ते हेच असेल. कारण का मी जेव्हा बघायचो हिरो लोकांचे तेव्हा त्यांचे पण ॲमवरती असायचे आणि आता पण मी तिथेच पोचलो. तर खूप खुश आहे. तर ही माझ्यासाठी मला एक गिफ्ट होतं ते मी पूर्ण केलं आहे. मीच स्वतः ओन गिफ्ट केलं आहे मी माझ्यासाठी. तर थँक्यू सो मच. त्यामध्ये सपोर्ट तुमचाच होता जास्तीत जास्त. काय बोला आता. आज सुचतच नाही पब्लिक यायचे अजून यायचे पब्लिक आता माहित आहे. सो ब्लॉग सुरू आहे. कंटिन्यू करायचंय. सो हे गाईज आणि सॉरी गाईज कारण का लय कसं फटाफट झालं काय झालं. कारण का आम्हाला काय सांगू आता तुम्हाला गाईज आम्हाला विलच भेटत नव्हता. फायनली एक भेटलाय आणि त्या सगळ्या घाई गडबडीमध्ये मी ब्लॉग नाही घेऊ शकलो. पण आत्ता सेलिब्रेशनच्या टायमाला मी घेतोय ब्लॉग आणि मी आज ड्रेसिंग मारली फॉर्मल. आणि आता बाहेर सगळे वेट करत आहेत माझा. तर आता जाऊ डायरेक्ट बाहेर आणि थोडं बघा. सॉरी गाईज जास्त दाखवला ना आलं की 1Mचं. पण जेवढं आहे तेवढं चांगलं आहे. आणि थँक्यू सो मच गाईज. खूप प्रेम दिलं तुम्ही आणि असंच असून द्या. आता 1 मिलियन झालेत पण तुमच्यासाठी मी 10 मिलियन नक्कीच करेल. तर थँक्यू सो मच आणि असंच प्रेम असू द्या. ओके आणि चलो फिर बाहर मिलते. डायरेक्ट केक कट करते सब बाहर ही खड़े. तो चलो फ्रेंड्स.
तर एक आकडा झाला, बट त्याच्या नंबर. व्यतिरिक्त नंबर झाला. पण निकचा चेहरा खूप जणांना माहिती आहे, जे इंस्टाग्रामवर पण नसतील अशा लोकांना पण निकचे व्हिडिओज बघितलेले आहेत. निकने मोबाईलच्या स्टेटसवर घरामध्ये दाखवले जातात. माझी मम्मी फॅन आहे, मोठमोठी लोक फॅन आहेत. तो 1 मिलियन हा आकडाच आहे, तरीसुद्धा त्याला कॉंग्रॅच्युलेशन्स. पण याच्या व्यतिरिक्त त्यांनी भरपूर काही कमवले. जेव्हा आम्ही प्रवास करतो, कोल्हापूरमध्ये आम्ही होतो, आता रिसेंटली पुण्यात होतो, सगळीकडे फिरतो, म्हणजे मी शॉक होऊन जातो की वयाचे कुठल्याही एज ग्रुपचा माणूस त्याला ओळखतो. आणि मला पण कधी कधी, आणि त्यांनी मास्क घातला तरी लोक त्याला ओळखतात. त्याची एवढी चांगली फॅन फॉलोइंग आणि आनंद आहे या गोष्टीचा की मी पण त्याच्या सोबत आहे. आणि मला वाटते अजून खूप मोठा सक्सेसफुल व्हावं. 1 मिलियन, 10 मिलियन, 100 मिलियन सेलिब्रेशन. निखिल दादा येणार आहे.